या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया येतात वेगवेगळ्या, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक वर्गाला ताकद देणारा, गावागावातील गरीब शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेणारा, नवयुवकांना आता अगणित नव्या संधी देणारा अर्थसंकल्प आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक। केंद्र सरकारचं बजेट म्हणजे खुर्ची बचाव बजेट, आघाडीमधील लोकांना खुश करण्यासाठीचं बजेट। सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही दिलासा नाही, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल। महाराष्ट्राच्या विकासाला भरपूर पैसा मिळाला, विरोधकांकडून विनाकारण महाराष्ट्राला काही मिळालं नाही असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न। बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी अनेक तरतुदी, फडणवीसांचा दावा। मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केली आहे। 10 वर्षात महाराष्ट्र ओरबडला, मुंबईची लूट केली। बजेटवरून उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। अर्थसंकल्पात लाडका बिहार, लाडका आंध्र प्रदेश, पण महाराष्ट्र परका का? सुप्रिया सुळेंचा सवाल। तर बजेटकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण भाजपनं महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। देशवासियांचं मन जिंकणारा अर्थसंकल्प, अजित पवारांची अर्थसंकल्पावर ही प्रतिक्रिया। भाजपला सरकार बसवायचंय म्हणूनच बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठा वाटा, पण सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राचा दोष काय? भाजप महाराष्ट्राचा इतका द्वेष आणि अपमान का करतोय? अर्थसंकल्पावरून आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पाठिंबा दिल्यानं बजेटमध्ये या राज्यांचाच विचार। शिंदेंनी पाठिंबा देऊन देखील महाराष्ट्राला बजेटमध्ये फक्त ठेंगा मिळाला। बजेटवरून वडेट्टीवारांचा हा निशाणा आहे। अर्थसंकल्प म्हणजे सरकार टिकवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असून बजेटमध्ये जेडीयू आणि टीडीपीला खैरात मिळाली आहे। अमोल कोल्हेंची टीका। तर केंद्र सरकारनं महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली। एनडीए सरकारची लाडकी मित्र ही नवीन योजना दिसली। वर्षा गायकवाडांचं हे वक्तव्य आहे।